Then after that, next event is post fertilization event, in which endosperm development as seed development, right? So yesterday we have talked about that megasporogenesis process, right? Now the next event will be a pollination. Next काय असणार आहे pollination, right? Before that, आता whatever he has studied it, right? आता तुम्ही ज्याचा स्टडी केला, I will tell you what is the difference between a normal study and your study for competitive exam, right? Now my question is, if root hair cell is question, if root hair cell has 32 chromosomes, how many chromosomes? 32, okay. 32 chromosomes, right? What will be the chromosome number of endosperm, cell of endosperm, and what is the chromosome number of present in synergids, and what is the chromosome number present in nucellar cell? Just nucellar आठवत आहे, पण anatromous ovule मध्ये बघितलं होतं, embryo sac चे cells सराउंडिंग सेल्स आहेत त्यांना आपण न्यूसेलस म्हणतो आणि त्याच्या सेलला न्यूसेलर सेल्स म्हणतो, राईट? मग त्यांनी एक सांगितलंय, दे हॅव गिवन वन इन्फॉर्मेशन. व्हॉट इज दॅट इन्फॉर्मेशन? की रूट हेअर सेल कडे किती क्रोमोसोम्स आहेत? 32 क्रोमोसोम्स आहेत. तर त्यांनी तुम्हाला विचारलं की व्हॉट विल बी द क्रोमोसोम नंबर ऑफ एंडोस्पर्म सेल. एंडोस्पर्मचा सेल्स आहेत पल्सचा, त्याचा क्रोमोसोम नंबर काय असेल? सिनर्जिडचा क्रोमोसोम नंबर काय असेल? आणि न्यूसेलर सेलचा काय असेल? थिंक अबाउट इट. क्रोमोसोमचा नंबर सांगितला आहे. बसून घे प्रकाश. किती झालं? एकच झालं, दोन तरी. बोला पटकन. अच्छा ठीक आहे. मला सांगा, क्रोमोसोमचा सिंगल सेट म्हणजे काय असतं? एन की 2n? एन असतं ना. आणि रूटची जी सेल आहे, राईट, मला सांगा हॅप्लॉइड कोण असतं? गॅमीटचा हॅप्लॉइड. मग रूट हेअर सेल का गॅमीट आहे का? नाही, ती तर सोमॅटिक सेल आहे प्लांटची. मग प्लांटची जर सोमॅटिक सेल आहे तर ती हॅप्लॉइड असेल, डिप्लॉइड असेल की ट्रिप्लॉइड असेल? नॉर्मल प्लांटच्या सेल कशा असतात? डिप्लॉइड असतात ना, म्हणजे 2n. मग तुम्हाला ह्याच्यावरनं काय कळतंय? 2n इज इक्वल्स टू 32, देन n इज इक्वल्स टू 16. ओके. आता मला सांगा, एंडोस्पर्मच्या सेल कशा असतात? हॅप्लॉइड, डिप्लॉइड की ट्रिप्लॉइड? ट्रिप्लॉइड असतात. एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड ना, दिला ना तुम्ही. सिनर्जिड्स कसे असतात? हॅप्लॉइड असतात. व्हेरी गुड. न्यूसेलसच्या सेल कशा असतात? डिप्लॉइड असतात. कशा असतात? डिप्लॉइड. यू नो द आन्सर नाव. एन काय? 16 आहे. तर 2n तर दिलेलाच आहे. काय? 32 आहे. तर हे काय असेल मग? 48. दॅट्स द आन्सर. हा डिफरन्स असतो तुमच्या नीट सीईटी मध्ये आणि नॉर्मल बोर्ड एक्झाम मध्ये. शिकताना कुठे शिकले का तुम्ही? असं शिकले का? पण त्याच्यावर बेस्ड होतं ना. समजते? क्वेश्चन तुमचं ऍप्लिकेशन नॉलेज बेस्ड क्वेश्चन आलं. मग तुम्ही जेवढे एमसीक्यू सॉल्व्ह करता तुम्हाला त्याच्यातनं हे कळतं. आता तुम्ही मला हे बोलू शकणार नाही की मॅम तुम्ही शिकवलंच नव्हतं का? मी सांगितलं तुम्हाला एंडोस्पर्म 3n असतं. मी सांगितलंय तुम्हाला सिनर्जिड्स n नसतं. बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे ना. जर हे सगळं n 3n आहे तर बाकी सगळं कुठलंही नाव येऊ दे ते कसं असेल? डिप्लॉइड असतं. बाकी प्लांट बॉडी डिप्लॉइड होते कारण ते झायगोटने बनलेले असते. झायगोट डिप्लॉइड असतं. जे जे पार्ट झायगोटने बनले ते डिप्लॉइड असणार आहे. इज इट क्लिअर? मग हे असतात ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. ओके. मग ह्याच्यावरनं आपल्याला काय कळलं की देअर आर 3 सेट्स. किती सेट्स आहे? 3 सेट्स आहे, राईट? कोणते कोणते असतात 3 सेट? पहिला काय बोलू आपण? हॅप्लॉइड, डिप्लॉइड आणि ट्रिप्लॉइड. सो विल टॉक अबाउट हॅप्लॉइड, राईट? त्याच्यानंतर तिसरं काय आपल्याला? हा, ट्रिप्लॉइड, अँड द सेकंड वन इज डिप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे n 2n की 3n? n. सो इट इज व्हॉट? n. मग हा काय? n. डिप्लॉइड म्हणजे काय? 2n आणि ट्रिप्लॉइड काय? 3n आहे. मला आतापर्यंत जेवढे पण शिकलाय ना तुम्ही गोष्टी, व्हॉट एव्हर यू स्टडी, पोलन असेल, सिनर्जिड, अँटीबॉडी असेल, जे पण आहे, पण सांगा चॅप्टर स्टार्ट झाल्यापासून हॅप्लॉइड काय काय लिहिलंय तुम्ही? व्हॉट एव्हर रिटन? येस. पोलन कसं आहे? हॅप्लॉइड आहे. पोलन म्हणजेच कोण? मायक्रोस्पोर. हॅप्लॉइड असतात. एग सेल कशी आहे? म्हणजे काय? मेगास्पोर. अजून काय काय हॅप्लॉइड आहे सांगा? एम्ब्रियो सॅक मध्येच काय लिहिलंय तुम्ही हॅप्लॉइड मध्ये? अँटीपोडल सेल्स कशा होत्या? हॅप्लॉइड होता. आठवत आहे? सिनर्जिड्स कसे होते? हॅप्लॉइड होते. डू रिमेंबर दिस? राईट? ट्रिप्लॉइड काय होतं मला सांगा? व्हॉट इज ट्रिप्लॉइड?
येस, प्रायमरी एंडोस्पर्मिक सेल किंवा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस ते एक सिंगल सेलचं बनेल ना आधी. जेव्हा पोलन आणि सेंट्रल सेल एकच सेल बनेल, त्या एका सेलचं नाव आहे प्रायमरी एंडोस्पर्मिक सेल. ती जेव्हा खूप साऱ्या वेळेस डिवाइड करून खूप मोठं जे फॉर्म करेल ते काय असेल, एंडोस्पर्म. मग एंडोस्पर्म आणि याच्यामध्ये डिफरन्स काय, दिस इज व्हॉट, दिस इज सिंगल सेल. आणि ही सिंगल सेल जेव्हा मायटॉसिस करते, मायटॉसिस केल्यावर जे मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर बनतं त्याला काय बोलतो आपण, वी कॉल इट एज अ एंडोस्पर्म. हे कसं आहे, ट्रिप्लॉइड आहे. आणि हे सोडून हे जे नावं लिहिलेत ना तुम्ही, व्हॉट एव्हर रिटन, कोलन, एक्स, सिनर्जिक, अँटीपोडेड सेल, त्याच्यानंतर प्रायमरी एंडोस्पर्मिक सेल किंवा एंडोस्पर्म, हे 5-6 नावं सोडून काहीही कुठलंही नाव येऊ द्या, त्या कुठल्या सेल्स असतील, डिप्लॉइड. फॉर एक्झाम्पल जायगोट कसं असतं, डिप्लॉइड. न्यूक्लियर सेल कशा असतात, डिप्लॉइड असतात. टॅपेटमचा सेल कसे असतात, डिप्लॉइड असेल, राईट. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं मिझोफिल सेल कशा असतील, डिप्लॉइड असेल. लाईक लीफ प्रायमॉर्डियल सेल कशा असतील, डिप्लॉइड. फुल ओरल सेल कशा असतील, डिप्लॉइड. काही नाव येऊ द्या ना, हे नाव नाही येत ना, मग काय असेल, डिप्लॉइड. बस हे आलं तर तुम्हाला याचा टेस्ट कुठलाही क्वेश्चन सॉल्व करतो. क्लिअर इथपर्यंत, राईट. चलो, so we are going to start with the main event of the the next event of pre-fertilization. कुठला होता तो, yes, गॅमिटोजेनेसिस झालं. आता नेक्स्ट काय, येस, सेकंड इव्हेंट इज पॉलिनेशन. काय, पॉलिनेशन. मला सांगा नॉर्मल डेफिनेशन काय बोलतो आपण पॉलिनेशनची, व्हॉट इज पॉलिनेशन, इट इज ट्रान्सफर. कोणाचं ट्रान्सफर होत आहे, पोलन ग्रेनचं. पोलन ग्रेन कुठून ट्रान्सफर होत आहे, व्हेरी गुड, कुठून, अँथरवर. त्यांना कुठे जायचंय, स्टिग्मावर जायचंय, राईट. इज कॉल्ड एज पॉलिनेशन. अँथर मध्ये पोलन ग्रेन्स बनले, त्याच्यापासून त्याला स्टिग्मावर जायचंय, मग ते पुढे जाते त्याला पॉलिनेशन मध्ये, राईट. आता नॉट एव्हरी टाइम द फ्लावर इज बायसेक्शुअल फ्लावर. प्रत्येक वेळेस फ्लावरकडे एंड्रोशियम गायनोशियम दोघं असेलच असं नाही, वेगवेगळ्या टाइपचे फ्लावर्स असतात. ओके, आता फ्लावर बद्दल बोलतोय, लिसन केअरफुली व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. आय एम टॉकिंग अबाउट फ्लावर हियर, प्लांट नाही. फक्त एका फुलाबद्दल बोलते मी, दॅट इज इट कुड बी युनिसेक्शुअल असतं ते, राईट, किंवा कसं असतं, बायसेक्शुअल. युनिसेक्शुअलला दुसरा वर्ड, ऑल्टरनेट वर्ड, अपोजिट वर्ड नाही बोलत. युनिसेक्शुअल इज ऑल्सो कॉल्ड एज डायोशियस अँड बायसेक्शुअल इज ऑल्सो कॉल्ड एज मोनोशियस. यालाच काय म्हणतात, मोनोशियस. सो इट इज युनिसेक्शुअल अँड बायसेक्शुअल. युनि म्हणजे किती, सिंगल. मग युनिसेक्शुअल म्हणजे काय, ते फ्लावर एक तर मेल फ्लावर असेल, नाहीतर काय, फीमेल फ्लावर असेल. मेल फ्लावर म्हणजे काय, त्याच्याकडे फक्त काय असेल, इट विल हॅव ओनली अँड्रोशियम और इट विल हॅव ओनली गायनोशियम. काहीतरी एकच आहे त्याच्याकडे, ते जे फ्लावर आहे त्याच्याकडे अँड्रोशियमच आहे नाहीतर गायनोशियम, तर त्याला युनिसेक्शुअल फ्लावर म्हणतात. आणि बायसेक्शुअल म्हणजे काय, इट हॅव बोथ द वर्ल्स आर प्रेझेंट. बोथ म्हणजे काय, अँड्रोशियम पण आहे, सॉरी, बोथ म्हणजे काय, ते फ्लावर कसं आहे, येस, इट इज मेल ऑल्सो अँड इट इज फीमेल ऑल्सो, राईट. म्हणजे काय, अँड्रोशियम अँड लीलाइबी, राईट, अँड गायनोशियम आर प्रेझेंट. एकच नाही, दोघं जण प्रेझेंट आहे, तर त्याला काय म्हणतात, बायसेक्शुअल फ्लावर. मग काही फरक पडत नाही, दोन बायसेक्शुअल फ्लावर असेल तरी पण इकडच्या अंतरचा इकडचा पोलन ग्रेन इकडच्या सिग्मावर जाऊ शकतं, असं नाही की दुसरीकडे जाणार. इथे तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते सेल्फ पॉलिनेशन करू शकतं, ते दुसरीकडे पण उडून जाऊ शकतं. आणि आता मी इथे फ्लावर बद्दल बोलते. फ्लावर इज आयदर युनिसेक्शुअल और बायसेक्शुअल. आता मी प्लांट बद्दल बोलते, आय एम टॉकिंग अबाउट प्लांट हियर. मग प्लांटचे परत दोन टाइप असतात, सेम. काय, इथे तर कसा प्लांट असेल, युनिसेक्शुअल प्लांट आहे नाहीतर बायसेक्शुअल प्लांट आहे, राईट. परत तेच नावाली ऑल्टरनेटिव्ह, युनिसेक्शुअल म्हणजे मोनोशियस की डायोशियस, डायोशियस. आणि बायसेक्शुअल म्हणजे मोनोशियस. आता प्लांटवर एकाच टाइपचे फ्लावर्स येतात, राईट. सो प्लांट possesses ओनली मेल फ्लावर और फीमेल फ्लावर. म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय मेल फ्लावर और फीमेल फ्लावर. फ्लावर युनिसेक्शुअलच असेल, एक तर फक्त अँड्रोशियमच येतं प्लांटच्या फ्लावर्सवर, किंवा फक्त काय, गायनोशियम. आता तुम्ही बायसेक्शुअल प्लांट कोणाला म्हणणार, व्हॉट डू मीन बाय बायसेक्शुअल प्लांट. त्याच्यावर कुठले फ्लावर्स आहेत, त्याच्यावर सगळे फ्लावर कुठले आहेत, बायसेक्शुअल आहे, राईट. मग आपण इकडे काय लिहिणार, प्लांट possesses बायसेक्शुअल फ्लावर. त्याच्यावरचे सगळे फ्लावर्स असे असणार, ज्यांच्याकडे अँड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम आहे. ऑर एल्स दुसरा ऑप्शन आहे,
म्हणजे इथे आपण काय बोललो होतो, व्हॉट इज दिस, की आता पिंक कलरचा म्हणजे काय, समजा फिमेल फ्लावर्स, पिंक कलरचं काय, फिमेल फ्लावर, यांच्याकडे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आहे, दिस स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, राईट. आणि त्याच्यानंतर याला थोडं तिकडे शिफ्ट करा, राईट. इट इज आयदर गायनोशियम फिमेल फ्लावर असेल, नाही तर दुसरं काय सांगितलं आपण, मेल फ्लावर असेल. मेल फ्लावर कडे काय असतात, अँथर असतात, राईट. याला काय बोललो आपण, युनिसेक्शुअल फ्लावर बोलतो. ओके. त्याच्यानंतर बायसेक्शुअल फ्लावर आपण कोणाला बोलतो, येस, व्हॉट इवन बाय बायसेक्शुअल फ्लावर, ज्याच्याकडे काय स्टिग्मा स्टाईल ओव्हरी पण आहे आणि त्याच्याकडे स्टेमननी अँथर पण आहे, राईट. सो इट हॅज स्टिग्मा स्टाईल ओव्हरी ऑल्सो आणि अँथर पण आहे. याला आपण काय बोललो, बायसेक्शुअल फ्लावर बोललो. आय एम टॉकिंग अबाउट फ्लावर. प्लांट मध्ये मी काय म्हटलं, एक तर प्लांट कसं असेल, हा विजिट असं वालाच, आयदर द प्लांट विल हॅव ओनली, हे असे प्लांट असतील, फ्लावर्स असतील, सेम डायग्राम आहे पण आपण इथे प्लांट बद्दल बोलतोय. किंवा दुसरा ऑप्शन काय बोललो आपण, त्याच्याकडे काय असेल, येस, फक्त कुठले फ्लावर्स असेल, फिमेल फ्लावर. याला काय म्हणतो आपण, बायसेक्शुअल, सॉरी युनिसेक्शुअल. आता नीट लक्ष द्या, आपण बायसेक्शुअल कोणाला म्हणणार, काय बोललो आपण, त्याच्याकडे दोन्ही टाईपचे फ्लावर्स, सॉरी त्याच्याकडे काय असेल, बायसेक्शुअल फ्लावर, राईट. और अजून काय ऑप्शन असू शकतो, फ्लावर युनिसेक्शुअल आहे, फ्लावर काय युनिसेक्शुअल आहे, राईट. बट दोघं टाईपचे, म्हणजे एक फ्लावर काय, मेल आणि एक फिमेल. समजतंय. मग बायसेक्शुअलचे दोन कॉन्सेप्ट आहे, एक तर त्याचे फ्लावर्सच बायसेक्शुअल असतील, नाहीतर काय, फ्लावर कसं आहे युनिसेक्शुअल. पण प्लांट कसं आहे, प्लांट कडे दोन्ही टाईपचे फ्लावर आहे म्हणून ते बायसेक्शुअल झालं. प्लांट कडे बोलतोय ना आपण, मग प्लांट कडे तुम्हाला हे कुठलं फ्लावर दिसत आहे, दिस इज मेल फ्लावर, दिस इज फिमेल फ्लावर, पण दोघं प्रेझेंट आहे म्हणून ते प्लांट वाला कसं वाला प्लांट, बायसेक्शुअल प्लांट. सो प्लांट possesses unisexual flower, or you can say plant possesses both the type of what, unisexual flower. फ्लावर जरी युनिसेक्शुअल आहे तरी प्लांट कसा आहे, बायसेक्शुअल. समजलं, दोन्ही कॉन्सेप्ट कळला बायसेक्शुअल प्लांटचा. एक तर फक्त फ्लावर बायसेक्शुअलच फ्लावर्स आहेत, त्यांच्याकडे जे पण फ्लावर तुम्ही बघणार आहे, इमॅजिन करणार आहे, त्याच्याकडे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी दोघं पण, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी पण अँथर पण, राईट. आणि इकडे काय, फ्लावर युनिसेक्शुअल आहे बट प्लांट बायसेक्शुअल आहे. प्लांटच्या कंटेक्स मध्ये बोललं तर त्याच्याकडे मेल फ्लावर पण फिमेल फ्लावर पण, राईट. मग आपण त्याला बायसेक्शुअल प्लांट बोलणार, पण त्याचे फ्लावर बघायला गेले तर असे असते युनिसेक्शुअल, दे विल बी युनिसेक्शुअल. कळलं श्रावणी, काय असतं बायसेक्शुअल प्लांट, जस्ट इमॅजिन कर, ठीक आहे, इमॅजिन करा एक प्लांट आहे, राईट. त्या प्लांटचे तुम्ही जे पण फ्लावर ओपन करून दिसतात बघतायत ना, तुम्हाला फक्त स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी दिसतात, ओनली स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी, राईट. मग त्या प्लांटचे जे फ्लावर आहे ते युनिसेक्शुअल आहे की बायसेक्शुअल आहे, तुम्हाला फक्त स्टिग्मा स्टाईल ओव्हरी म्हणजे गायनोशियम दिसतंय, मग फ्लावर कसं झालं, युनिसेक्शुअल आहे. तेच प्लांट कडे तुम्ही दुसरं फ्लावर बघायला गेलं तर त्याच्याकडे अँथर आणि फिलामेंट आहे फक्त, म्हणजे फक्त स्टेमन आहे, त्याच प्लांटचं दुसरं फ्लावर. मग फ्लावर युनिसेक्शुअल आहे की बायसेक्शुअल आहे, युनिसेक्शुअल आहे. मग तुम्ही प्लांटला बघता, तुम्ही त्या रेने बघितलं तेव्हा गायनोशियम होतं, ह्याने बघितलं तेव्हा अँड्रोशियम होतं, मग पूर्ण प्लांट कसं इमॅजिन होतं तुम्हाला, बायसेक्शुअल. किंवा दुसरा ऑप्शन, तुम्ही त्या प्लांटचा कुठलाही फ्लावर बघा, त्याच्याकडे अँथर फिलामेंट पण दिसत आहे आणि गायनोशियम पण दिसत, म्हणजे प्लांट कसं झालं, बायसेक्शुअल. क्लिअर आहे आता, राईट. आता पॉलिनेशनचे दोन टाइप्स आहेत, देअर आर टू टाइप्स ऑफ पॉलिनेशन, राईट. कुठल्या कुठल्या असतात, झालं तुमचं स्कूलमध्ये, कुठल्या दोन टाइपचे पॉलिनेशन असतात, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस pollination. Very good. So the one is called as self pollination and another is called as cross pollination. Self pollination and cross pollination. आता self pollination मध्ये again there are two types in self pollination. एक असतं ऑटोगॅमी आणि दुसरं असतं चिटेनोगॅमी, राईट. आणि जर क्रॉस असा काढतो ना आपण, दिस इज क्रॉस, मग लक्षात ठेवा हे काय, झिनोगॅमी. कन्फ्युजन व्हायचं काम नाही आहे. ऑटो वर्ड कशासाठी यूज करतो आपण, वेअर डू वी यूज द वर्ड ऑटो, हा सेल्फ, ऑटो म्हणजे काय, सेल्फ. मग त्याच्यावरनच कळतं की सेल्फ पॉलिनेशनचं काय नाव असेल, ऑटोगॅमी. क्रॉस आपण काढला म्हणजे त्याच्यावरनं काय कळेल, ते काय असतं, झिनोगॅमी. आणि मग मधलं काय राहिलंय, येस, ऑटोगॅमीचे दोन टाईप आहे, दुसरा टाईप कुठला राहिला, चिटेनोगॅमी, राईट.
आता सेम आहे, जर फ्लावर ऑटो म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, त्याचाच पोलन ग्रेन, त्याच फ्लावरचा स्टिग्मा. मग मला सांगा, त्याच फ्लावरचा पोलन ग्रेन आहे, त्याच फ्लावरचा स्टिग्मा आहे, याच्यातनं काय कळतं, फ्लावर युनिसेक्शुअल असेल की बायसेक्शुअल? बायसेक्शुअल. त्याच्याकडे दोन्ही गोष्टी आहे ना, त्याला दुसऱ्याची गरज नाहीये, ते बायसेक्शुअल आहे. मग ऑटोगॅमी फक्त कोणामध्ये होईल, जे फ्लावर कसं असते, बायसेक्शुअल. ते कधी युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये होईल का? नेवर. Is it clear? What is autogamy? Transfer of pollen grain from anther to stigma of same flower के different flower? Same flower. Plant same असणार आहे, flower same आहे तर. Geitonogamy काय? Geitonogamy is what? Transfer of pollen grain from anther to stigma of different flower of same plant. फ्लावर डिफरंट आहे पण प्लांट कसं आहे, सेम आहे. मग मला सांगा, काय ऑप्शन्स असतील की प्लांट सेम आहे पण फ्लावर डिफरंट आहे. मग त्या प्लांटचे फ्लावर्स कसे असतील? येस, प्लांट बायसेक्शुअल असायला. म्हणजे काय, प्लांट बायसेक्शुअल म्हणजे प्लांटचे सगळे जर फ्लावर बायसेक्शुअल तरी ओके ना, वरच्याचे अंतर खालचं, त्याच्याकडे स्वतःचा स्टिग्मा आहे पण ठीक आहे ना, ते खालच्या स्टिग्मावर गेलं. समजते, प्लांट बायसेक्शुअल आहे, राईट. फ्लावर बायसेक्शुअल आहे, तर दुसरा ऑप्शन काय, प्लांट बायसेक्शुअल आहे, फ्लावर युनिसेक्शुअल. म्हणजे वरती मेल फ्लावर आहे, खाली फिमेल फ्लावर आहे त्याच प्लांटवर. मग ते काय करू शकतं, येस, त्याला जिटेनोगॅमी म्हणतात, की फ्लावर डिफरंट असेल प्लांट सेम, राईट. फ्लावर डिफरंट आहे पण कसं आहे, प्लांट सेम. युनिसेक्शुअल प्लांट मध्ये हे कधीच होऊ शकत का, युनिसेक्शुअल मध्ये एक मेलच फ्लावर्स असते, त्याचं फक्त फिमेलच फ्लावर्स असते. ओके, बरं ठीक आहे, इतकं कळत आहे. ऑटोगॅमी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma of same flower. Geitonogamy काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma of different flower of same plant. मग झिनोगॅमी काय असणार आहे, आता प्लांटच डिफरंट म्हणजे काय, ट्रान्सफर पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma of different flower of different plant but of same species. Species सेम असायला पाहिजे, राईट. द स्पीशीज शुड बी सेम, त्याला म्हणतात झिनोगॅमी. ओके, आता या वर्षीचा 2026 चा क्वेश्चन होता की व्हरायटी सगळ्यात जास्त कोणत्या पॉलिनेशन मध्ये दिसते, जे नवीन, जे नवीन सीड येणार आहे, त्या सीड पासून जे नवीन प्लांट येणार आहे, त्या प्लांटचे व्हेरिएशन्स म्हणजे जे पहिल्यावाल्या जनरेशन पासून वेगळे कॅरेक्टर, हे व्हेरिएशन सगळ्यात जास्त कोणामध्ये दिसतं, ऑटोगॅमी, जिटेनोगॅमी की झिनोगॅमी? व्हेरी गुड, का आन्सर आहे झिनोगॅमी. दोन वेगळे फ्लावर, त्या दोघांचे दोन वेगळे प्लांटचे वेगवेगळे जेनेटिक मटेरियल, मग त्यांच्यामध्ये व्हेरिएशन दिसेल ना, क्रॉस मध्ये नेहमी व्हेरिएशन दिसेल. मग द मेजॉरिटी ऑफ व्हेरिएशन इज सीन इन झिनोगॅमी. आणि झिरो व्हेरिएशन कोणामध्ये असेल, ऑटोगॅमी. तेच पोलन ग्रीन, त्याच फ्लावरचं काय, सगळं जेनेटिक सेम, सगळे सेल सेम. ओके, आणि सगळ्यात जास्त सिमिलॅरिटी कोणामध्ये असेल, सगळ्यात जास्त सिमिलॅरिटी म्हणजे एकदम त्याच्यासारखंच, ऑटोगॅमी. सगळ्यात कमी सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी आणि व्हेरिएशन हे दोन अपोजिट वर्ड्स आहे ना, सेम असणार आणि डिफरंट असणार, टू अपोजिट वर्ड्स. The similarity are maximum in autogamy and it is less in xenogamy, but variations are more in xenogamy than the autogamy. Is this clear? Chalo, everyone has to answer. What is autogamy? अर्धी डेफिनेशन तर वरच आधीच ह्याच्यावरती, कुठली होती, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन कुठून, फ्रॉम anther टू स्टिग्मा ऑफ सेम प्लांट. व्हेरी गुड. व्हेरिएशन्स आर मोर और लेस, आणि similarities are more. Second is Geitonogamy. What is Geitonogamy? Transfer of pollen grain from anther to stigma of different flower of same plant, right? आणि म्हणजे moderate amount of similarities and variation. And the next one is Xenogamy. What is Xenogamy? Transfer of pollen grain from anther to stigma of different flower of different plant but of same species. Maximum variation and very less similarities. This is clear? Okay. चल, आता ऑटोगॅमी काय, ऑटोगॅमी साठी फ्लावर कसं असायला पाहिजे, दॅट शुड बी बायसेक्शुअल फ्लावर. फ्लावर कसं असायला पाहिजे, बायसेक्शुअल. इथे बायसेक्शुअल का असायला पाहिजे, इथे बायसेक्शुअल प्लांट असायला पाहिजे.
राईट. इथे मी प्लांट मेन्शन केलं. ओके, सो व्हॉट इज दिस, इकडे काय, हे मध्ये काय असतं, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. राईट, हे काय होतं, त्याचे अँथर आणि त्याच्यावर काय म्हणते फिलमेंट, आणि हे पोलन ग्रेन इथे येतात. राईट, विल यू बी एबल टू डिफाईन इट. डेफिनेशन आणि 3 पॉइंट्स लिहायचे. कुठले कुठले? डेफिनेशन, सिमिलॅरिटी आणि व्हेरिएशन. एका खाली एक लिहायचं. ओके. सेकंड थिंग, जिटेनोगॅमी. जिटेनोगॅमी इज व्हॉट? जिटेनोगॅमी मध्ये काय बोललो आपण? फ्लावर कसं असलं पाहिजे, सॉरी प्लांटच कसं असलं पाहिजे, बायसेक्शन. राईट. आता याच्याकडे याचे अंतर आहेत ना, सॉरी याच्याकडे आहे, पण तरी पण याचा पोलन कुठे जातोय? इकडे जात. हा एक ऑप्शन असू शकतो. राईट, की दोन्ही फ्लावर कसं होते, बायसेक्शुअल फ्लावर होते. किंवा दुसरा ऑप्शन काय असू शकतो, व्हॉट कुड बी द अनदर ऑप्शन, की फ्लावर कसं आहे आता हे, येस युनिसेक्शुअल आहे. राईट, दिस इज युनिसेक्शुअल फ्लावर आहे आणि याचा स्टिग्मा इथे जाते. व्हॉट एव्हर इट इज. डेफिनेशन काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर आहे, डिफरंट फ्लावर आहे, डिफरंट फ्लावर. स्पीशीज कशी आहे, सेम. सॉरी, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ कसं फ्लावर, सेम की डिफरंट, डिफरंट फ्लावर पण प्लांट कसं आहे, सेम. ओके. आणि झिनोगॅमी, यू नो दॅट व्हॉट इज झिनोगॅमी. इथे तर काहीही कोणता पण ऑप्शन असू शकतात. ठीक आहे, कसंही फ्लावर असू द्या, बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल, काही पण. कुठल्या पण टाईपचं, पण फक्त काय बोलतो आपण, इथे प्लांट दोन वेगळे प्लांट आहे, मग ते दोन वेगळे प्लांट युनिसेक्शुअल असू द्या, बायसेक्शुअल असू द्या, व्हॉट एव्हर इट इज. राईट. इथे काय पोलन ग्रेन कुठून कुठे ट्रान्सफर होत आहे, इट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पीशीज. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यात जास्त व्हेरिएशन, कमी सिमिलॅरिटी, सगळ्यात जास्त सिमिलॅरिटी, कमी व्हेरिएशन. दिस इज क्लिअर? ओके. जेनेटिक व्हेरिएशन लिहा, जेनेटिक व्हेरिएशन. ओके. आता मला सांगा, पॉलिनेशन जे करतात त्यांना काय बोलतो आपण? व्हेरी गुड, दोज आर कॉल्ड एज पॉलिनेटर्स. सो व्हॉट आर पॉलिनेटर्स? सार्थक कसं डिफाईन करणार पॉलिनेटर म्हणजे काय? एजंट्स ऑफ पॉलिनेशन. आपण जन्मात एक झाड लवकर लावत नाही, है ना, पण तरी पण ते येतात ना. जर कोणीतरी त्यांना हेल्प करतात, ते बिचारे नाही करू शकत, त्यांच्यामध्ये थोडी सेक्शुअल इंटरकोर्स, मेटिंग असं काही नसतं, पण तरी पण त्यांचे देअर पोलन ग्रेन हॅज टू ट्रॅव्हल टू द स्टिग्मा. मग त्यांचे पोलन ग्रेन त्यांच्याकडे सॉरी बर्ड्स आवाज. पॉलिनेटर्स आर ऑफ 2 टाइप्स. कुठले कुठले? एबायोटिक पॉलिनेटर्स असतात आणि बायोटिक पॉलिनेटर्स असतात. येस स्वराज, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एबायोटिक अँड बायोटिक? स्वराज, नॉट राज. बोला. येस आर्यन. हे नॉन लिव्हिंग असतं आणि बायोटिक मध्ये लिव्हिंग असतं. राईट. मग कोण याचे पॉलिनेशनला हेल्प करतं जे नॉन लिव्हिंग आहे? व्हेरी गुड, विंड आहे. अजून कोण? अजून कोण? विंड अँड वॉटर. विंड अँड वॉटर. ओके. आणि बायोटिक मध्ये कोण कोण येतं? व्हॉट कम्स अंडर बायोटिक? येस, कोण येतं? बर्ड्स येतात. सगळ्यात जास्त कोण येतात? इन्सेक्ट्स येतात. बर्ड्स आहेत, इन्सेक्ट्स आहे, अजून काय असतात? बॅट्स असतात. हे तीन तुम्हाला दिलेले. अपार्ट फ्रॉम दॅट ॲन्ट्स पण असतात. राईट. देर आर सम स्नेल्स ऑल्सो. खूप वेगळ्या मंकीज वगैरे पण ट्रीज वर जातात. देर आर सो मेनी अदर एक्झाम्पल्स ऑल्सो अंडर बायोटिक. राईट. पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आणि हे जेव्हा विंड करते, when the pollination is takes place with the help of wind, then that is called as anemophily. त्याला काय म्हणतात? अॅनिमोफिली. आता खूप मोठा ट्विस्ट आहे. जेव्हा पण तुम्ही अॅनिमोफिली बघणार तेव्हा काय वाटेल? कोणा थ्रू पॉलिनेशन आहे? ॲनिमल्स. असं नाहीये. अॅनिमोफिली म्हणजे काय? इट इज अ पॉलिनेशन थ्रू विंड. मग त्याची डेफिनेशन काय? When the pollination is takes place with the help of wind, then that type of pollination is called as anemophily. पाण्या थ्रू झालं तर काय बोलतो आपण त्याला? हायड्रोफिली. काय म्हणतो? हायड्रोफिली. हायड्रोफिलीचे 2 टाइप आहे. देअर आर 2 टाइप्स ऑफ हायड्रोफिली.
वन इज एपिहायड्रोफिली आणि दुसरं कुठलं आहे हायपोहायड्रोफिली. पाण्याच्या वरतून की अशी एक पाण्या थ्रू कसं पॉलिनेशन होतं हे सांगा पहिले. पाऊस पडतो घेऊन जातो कोणते नाही. मग जे एक्वाटिक प्लांट्स असतात ते दोन प्लांट आहे, वरतून एक वेव आली पाण्याची, ठीक आहे, ते वरतून पाण्याच्या वरतून पोलन ग्रेन घेऊन दुसरीकडे गेले, किंवा खालून जरी झालं, खालचा वॉटर करंटने खालून पोलन ग्रेन्स मूव्ह करून दुसरीकडे गेले, मग वरतून झालं ते एपिहायड्रोफिलिक, खालून झालं हायपोहायड्रोफिलिक. खूप सारे असे प्लांट्स जे एक्वाटिक आहेत, पाण्यावर असतात, पण तरी पण त्यांचं पाण्या थ्रू पॉलिनेशन नाही होत, त्यांचं हवे थ्रूच होतं, तो पाण्याच्या वर असतं. दिस इज क्लिअर. म्हणून असं नाही की पाण्यात सगळं एक्वाटिक प्लांटचं पॉलिनेशन वॉटर थ्रूच होतं असं नाही. देयर आर टू थिंग्स. इट कुड बी डन विथ द हेल्प ऑफ वॉटर ऑल्सो, आणि समटाइम्स, आणि एक्झाम्पल्स काही काही एक्झाम्पल असतील ज्यांच्यामध्ये विंड थ्रू पण पॉलिनेशन. दिस इज क्लिअर. ओके. आणि त्याच्यानंतर बर्ड्स थ्रू जेव्हा पॉलिनेशन होतं दॅट इज कॉल्ड एज ऑर्निथोफिली. त्याला काय म्हणतात? ऑर्निथोफिली. इन्सेक्ट थ्रू जेव्हा होतं दॅट इज कॉल्ड एज एंटेमोफिली. काय म्हणतात? एंटेमोफिली. द पॉलिनेशन टेक्स प्लेस थ्रू insects. Bats through होते that is called as chirapterophily. काय म्हणतात त्याला? Chirapterophily. This is clear. The pollination takes place through bat is called as chirapterophily. आणि त्याच्यानंतर मॅलिकोफिली, मर्मेकोफिली खूप सारे, राईट. बाकीचे पण आहेत, पण तुम्हाला आता किती आहे? Chirapterophily, yes. पण तुम्हाला आता फक्त एवढंच आहे, 1 2 3 4 5. This is clear. When the pollination takes place through birds, that is ornithophily. When it is takes place through insect, entomophily. Bats through झालं तर chirapterophily. Wind through झालं तर anemophily. आणि water through झालं तर hydrophily. Right? One more thing we have left is actually ह्या स्लाइड नंतर लिहा ते. याच्या नंतरची ती स्लाइड आहे. बॉईज मी आता बाहेर काढायला, मी आता बिलकुल काय बोलणार, ठीक आहे. हे दोघं सोडून बाकीचे सगळे मी काहीच बोलणार नाही, तुम्हाला विचारणार नाही, फक्त बाहेर काढून दे. ओके. अ व्हेरी इम्पॉर्टंट MCQ अगेन फ्रॉम NCERT, that is Oxalis, Viola, Oxalis and Camelina. These are three types of these are three examples of plants ज्यांचे जे फ्लावर्स आहेत ते ओपन पण फ्लावर्स येतात आणि क्लोज फ्लावर्स पण येतात. त्यांच्यामध्ये दोन टाइपचे फ्लावर्स असतात. कुठले कुठले? दे ऑल शोज ओपन फ्लावर एज वेल एज क्लोज फ्लावर. जे ओपन फ्लावर आहेत त्यांना कॅझमोगॅमस फ्लावर म्हणतात. कुठले वाले फ्लावर? कॅझमोगॅमस. आणि जे क्लोज फ्लावर आहे त्यांना म्हणतात क्लिस्टोगॅमस. काय म्हणतात? क्लिस्टोगॅमस. क्लिस्टोचा CL वरनं काय लक्षात ठेवायचं? ते फ्लावर्स कसे आहेत? क्लोज्ड आहे. आणि मग ते क्लोज येतं हे कसं आहे? ओपन आहे. ओपन फ्लावर आणि क्लोज फ्लावर म्हणजे काय? ओपन फ्लावर म्हणजे अँड्रोशियम गायनोशियम आहे ते एक्सपोज्ड आहे. एक्सपोज्ड असणं म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय एक्सपोज? त्या पेटल्सने ते कव्हर नाही. आणि क्लोज फ्लावर म्हणजे बड कशी असते तशी बड, की दे आर अँड्रोशियम अँड गायनोशियम दे आर क्लोज्ड बाय बड. मला सांगा, जर क्लोज फ्लावर्स आहेत त्यांच्याकडे क्रॉस पॉलिनेशनचा ऑप्शन आहे का? त्यांच्याकडे फक्त कुठला ऑप्शन आहे? दे कॅन ओनली डू सेल्फ पॉलिनेशन. आणि जे ओपन फ्लावर्स आहेत they can do any type of pollination, cross pollination, geitonogamy, autogamy, xenogamy, whatever it is, right? मग हे जे तीन फ्लावर्स आहेत ना, हे तीन जे नाव आहेत ते दोन्ही टाइपचे फ्लावर्स म्हणतात. त्यांचे काही फ्लावर्स ओपन असतात, काही फ्लावर्स क्लोज्ड असतात, राईट. मग ओपन फ्लावर्स म्हणजे काय? अँड्रोशियम अँड गायनोशियम आर नॉट enclosed in petal, enclosed by petals. petals ने enclose नाही येते, राईट. सो देयर आर टू ऑप्शन, ठीक आहे. मग ते काय करू शकतात? दे कॅन डू ऑल टाइप्स ऑफ पॉलिनेशन. सगळ्या टाइपचे पॉलिनेशन करू शकतात. इकडे काय लिहिणार तुम्ही? अँड्रोशियम अँड गायनोशियम दे आर enclosed by petals, so they only show this type of pollination. फक्त काय दाखवतात? ते ऑटोगॅमी दाखवतात. they only do the self pollination, they don't do the cross pollination. ते बंद असतात. त्यामुळे ऑटोगॅमी, जेटोगॅमी, झिनोगॅमी काहीच नाही. फक्त काय होतं ते? ऑटोगॅमी. दिस इज क्लिअर, राईट. आता your homework is what? हे तुम्हाला कळलं, राईट. मला सांगा, पॉलिनेटर्स किती टाइप्स आहेत? टू टाइप्स ऑफ पॉलिनेटर्स. कुठले कुठले? एबायोटिक आणि बायोटिक. एबायोटिक म्हणजे काय? लिव्हिंग की नॉन लिव्हिंग? नॉन लिव्हिंग. काय आहे त्याच्यामध्ये? विंड अँड वॉटर. मग व्हॉट डू मीन, हाऊ यू विल एक्सप्लेन एनिमोफिली?
The pollination takes place with the help of wind is called as anemophily, and the pollination which takes place with the help of water is called as hydrophily. Right? When the pollination is takes place with the help of bats, Chiropterophily, then त्याच्यानंतर insect, एंटेमोफिली सगळ्यात जास्त इन्सेक्ट्स करतात, त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त हनी बीज करतात, आणि त्याच्यानंतर बर्ड्स म्हणजे काय, ऑर्निथोफिली. ओके, आता मला सांगा व्हॉट डू यू मीन बाय अनिमोफिलस फ्लावर. Very good. The flower in which pollination takes place with the help of wind. What do you mean by hydrophilous flower? The flower in which the pollination takes place with the help of water. Is it clear? पण त्यांनी सांगितले असे जे फ्लावर्स असतील, फॉर एक्झाम्पल आय से की व्हॉट इज, त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन्स काय असतील, ते कसे असायला पाहिजे. आता मला सांगा जे फ्लावर्स पॉलिनेट होतात म्हणजे जे एंटेमोफिलस फ्लावर्स असेल किंवा ते ऑर्निथोफिलस फ्लावर्स असतील, त्यांच्यामध्ये काय क्वालिटीज असायला पाहिजे. What should be adaptations in them? अरे अट्रॅक्ट करायचं ना पॉलिनेटर्सला. सो हाऊ, येस दे शुड बी कलरफुल. बर्ड्सला सेन्स ऑफ स्मेल नसतो, त्यामुळे त्यांना कलर्स अट्रॅक्ट करतात. इन्सेक्ट्सला नेक्टर जास्त पाहिजे, सेन्स ऑफ स्मेल, नेक्टरचा फ्रेग्रन्स पाहिजे, आणि मग ते इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होतात. राईट, मग हे अडॅप्टेशन असले पाहिजे. आता जे एबायोटिक म्हणजे जे अॅनिमोफिलस आणि हायड्रोफिलस आहे त्यांच्यामध्ये खूप ब्राईट कलर देऊन पाण्याला काय कळतं. राईट, मग त्याच्यामध्ये काय अडॅप्टेशन असले पाहिजे, त्यांचे पोलन ग्रेन अनवेटेबल असले पाहिजे. जे एअर थ्रू पॉलिनेट होतात त्या एअरला पण कळतंय का, कलरने अट्रॅक्ट करताय का नाही. मग त्यांच्यामध्ये ह्या क्वालिटी पाहिजे की त्यांचे पोलन ग्रेन लाईट वेट असले पाहिजे, ते ट्रॅव्हल करता आले पाहिजे. पाण्यामधले जे त्यांचे पोलन ग्रेन्स रिबन लाईक असले पाहिजे, सुद्धा वॉटर करंटला रेजिस्ट करते. स्टिग्मा फेदरी असायला पाहिजे. अंडरस्टूड. मग हे अडॅप्टेशन, दिस इज युअर होमवर्क, तुम्हाला दाखवून देते आता. स्टेट बोर्डच्या बुक मध्ये सगळ्यांचे अडॅप्टेशन येते. Adaptations of hydrophilus flower, adaptation of anemophilus flower, adaptation of जेवढे पण पाच आहेत लिहिले, Chiroptera आणि Ornithophilus. इथपर्यंत क्लिअर आहे? एनी कन्फ्युजन इन दिस? पक्का सिंपल टॉपिक एकदम, है ना. सेकंड स्टेप ऑफ प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, दॅट इज पॉलिनेशन. हे कळलं होतं? यू अंडरस्टूड दिस? हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, व्हॉट एव्हर हे सोडून बाकी कोणतेही नाव लिहू द्या, तिथे काय लिहायचं, डिप्लॉइडच लिहायचं. ओके, तुम्हाला खूप काय 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 मोठ्या मोठ्या स्टोरीज देतात. एक काय क्वेश्चन होता है की अरे if ovary if the egg is triploid, किंवा त्यांनी सांगितलं जे न्यू प्लांट बनलं होतं ना, झायगोट त्याचं ट्रिप्लॉइड होतं. मग त्यांनी सांगितलं होतं फ्युचर प्लांटचा एंडोस्पर्म काय असेल, मला सांगा झायगोट ट्रिप्लॉइड होतं. राईट, मग ट्रिप्लॉइड म्हणजे 3N. ओके, 3N सॉरी, टेट्राप्लॉइड 4N होतं, 4N. राईट, इक्वल नंबर असेल पाहिजे, 4N होता. मला सांगा झायगोट 4Nच आहे, तर आपण काय बोलतो गेमीट्स हॅप्लॉइड कधी असतात, जेव्हा त्यांचं झायगोट डिप्लॉइड असतात. तर झायगोट 4Nच आहे, यांचा पोलन ग्रेन किती यांचा असेल, म्हणजे 2Nचा असेल. एग पण कितीच असेल, 2Nचा असेल. आणि एंडोस्पर्म कितीचा असेल मग, एंडोस्पर्म कसा बनतो, मी क्वेश्चन शोधून होते, मला एक्झॅक्टली क्वेश्चन नाही आठवते, बट समथिंग इज लाईक दिस. म्हणजे हे तुम्हाला मला सांगायचं की इट इज नॉट ऑलवेज गॅमिट्स आर हॅप्लॉइड इन दिस, इट्स ऑल डिपेंड्स ऑन द झायगोट. त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिले त्याच्यावर आन्सर असतं, प्रत्येक वेळेस आन्सर असंच येईल असं नाही. क्वेश्चन इट वॉज व्हेरी गुड क्वेश्चन, मी सांगते, शोधून काढते मग सांगते तुम्हाला. ओके, इथपर्यंत काय कन्फ्युजन आहे? पक्का अंडरस्टूड दिस? याचं हे लिहा आणि मग त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल लिहायचं. पहिला जर काढलं, पहिली ही हे लिहा. ओके, इच्छा बाळा किती वाजता झोपते मला सांग तर रात्री.
त्यांचं पेपर प्रेझेंटेशन बघा किती छान. तर लिहायचं म्हणून लिहायचं नाही. एव्हरी सिंगल युनिट टेस्ट consider it as a board exam, then only you are going to score good in your 12th exam. तुम्ही इतकं कॅज्युअल ॲटिट्यूड दाखवला पेपर्सला घेऊन एव्हरी डेचा एव्हरी टेस्टचा. Your papers. Girls, प्रतीक्षा आहे समोर. नाही बघू मला काही दिलं नसली तर काय बघता बस तुमचं जवळ ठेवतो. झालं काय लिहून ते काय बघतात मला 2 मिनिटात सगळ्यांचे पेपर्स वाटतात.
अच्छा, अजून किती स्लाइड्स आहेत? अच्छा, जस्ट अ मिनिट, अटेन्शन हियर, जस्ट अ मिनिट. I'll just let you know and then you write it down at home. किती स्लो लिहितात रे? अं, काय झालं? कोणाला? तू फार लिहिलं त्याला सांगतो.
त्याला एमसीक्यू दिलेस ना तर येणार कुठं? पाहू ना आता ह्या चॅप्टरला तर आहेस ना तू. You're there for this chapter ना, then we'll see. अच्छा, कोणाच तरी असेलच ना. हा आता याची एमसीक्यू टेस्ट हे करते. नाही या चॅप्टरची हा उद्याच नाही बघू चला. सरप्राईज टेस्ट असेल एमसीक्यू इथे क्लासमध्येच. हा क्लासरूम मध्ये एव्हल्युशन. नाही नाही सीईटी नीट सगळे सीईटी सगळ्यांना द्यायचंच आहे ना. A12 चॅप्टर आहे. इथून पुढे एमसीक्यू टेस्ट सगळ्यांनीच द्यायचं. एमसीक्यू असेल आता थिअरी झाली आता एक एमसीक्यू असेल. काही नाही हाफ एन आवरची असेल फक्त. हा हाफ एन आवर किती असतं 30 मिनिट्स ना. 30 क्वेश्चन्स लेक्चर ड्युरिंग लेक्चर्स. कारण की मला नंतर ह्यांच्यावर भरोसा नाही आहे. तुमच्यावर आहे ह्यांच्यावर नाही आहे. कोणता चॅप्टर चालू आहे फर्स्ट ना. चलो वही सेंटेंस हे बघा इकडे they are mentioned here Chasmogamous flower आणि Cleistogamous flower, right? त्याच्यानंतर pollination हा your homework is listen I'm not going to let you sit in the classroom if you will not do the homework. Simple homework आहे. You have written सगळ्या स्लाइड आता कंप्लीट करायचं तुम्हाला जेवढ्या पण बाकी आहे. Then you have to give them heading. नीट लक्षात काय द्यायचं. अडॅप्टेशन आणि ॲनिमल फ्लिअस फ्लावर एवढंच लिहायचं. वरचं नाही लिहायचं. फक्त हेडिंग काय अडॅप्टेशन ॲनिमल फ्लिअस फ्लावर. जेवढे पण अडॅप्टेशन दिले इथपर्यंत डायग्राम नाही काढायची आहे. अडॅप्टेशन हायड्रोफिलस फ्लावर हे वाला लिहायचं. हे त्याने 2 टाईप दिले एपी आणि हायड्रो ते नाही लिहायचं. फक्त काय लिहायचं हायड्रोफिलसचे एवढे 4 पॉईंट. ओके. थर्ड इज अडॅप्टेशन इन एंटेमोफिलस फ्लावर हे 4-5 पॉईंट. अडॅप्टेशन इन ऑर्निथोफ्लेअर जिथे अडॅप्टेशन हेडिंग येईल ना तिथून खालच्या पॉईंट्स लिहायचे आणि हे लास्ट वाले एवढंच लिहायचं. समजतंय होमवर्क काय. जेवढे जेवढे वरच्या खालचं काहीच नाही. जेवढे अडॅप्टेशनच्या खाली जेवढे येणार आहे ना कोणते 5 याचे लिहायचे. ॲनिमोफिलसचे हायड्रोफिलसचे एंटेमोफिलसचे ऑर्निथोफिलसचे आणि कायरेप्टेरोफिलस असे 5 यांचे अडॅप्टेशन्स लिहायचे. अडॅप्टेशन कळलं काय की त्यांच्यामध्ये काय चेंज असला पाहिजे. ओके. कॅझमोगॅमस क्लिस्टोगॅमस हे कळलंय. हे कुठलं दिसतंय त्यांनी वॅलिस्नेरियाचं दाखवलंय राईट. ओके इथपर्यंत क्लिअर आहे. कुठलं चालू आहे तुमचं हे वालं. Any confusion in this? होमवर्क आला